बोला एकविरा माऊलीचा उदो उदो देवीची पालखी आलेली आहे सुंदरशी. आपण आलो आहोत आई एकविरीच्या दर्शनाला, पाचपायरी मंदिर आला. बोला एकविरा माते की आई एकविरा माता पाचपायरा मंदिर असं काय आहे. आणि माझी आलेली आहे गरमागरम खुसखुशीत मेंदू वडे, मस्त सॉफ्ट आहेत, चटणी आणि महड दर्शनासाठी आलेलं आहे. मला तुझ्या हातात काहीतरी दिसतंय, काय आहे? बाप्पासाठी. पण कुठून घेतले ते घेतलं आमच्या ताईंचे नान आणि चिकन लपेटा, साई कृपाची फेमस डिश चिकन लपेटा. अद्वैत खंडाळा पॉईंटला आल्यानंतर आपण काय काय घेतलं, चिक्कीचा घेतली ना लोणावळ्याला, A1 चिक्की, आणि नंतर पेरूचा घेतले. पेरू म्हणजे तुम्हाला नंतर दाखवतो. आपण टेस्ट केले पण मस्त गाड गोड आहेत, लाल आहेत आतमध्ये. आणि आता सगळे तुम्ही ओळखू शकता का? तर फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओ. मी तुमचा लाडका मिळून आज तुमच्यासाठी खास काय घेऊन आलो आहे. आपण ठाण्यावरून प्रवास करून पनवेलला आलो आणि पनवेलवरून एक्सप्रेस हायवेने आधी आपण आता कुठे आलो आहे? आई एकविरीच्या मंदिरामध्ये. अद्वैतचा आवाज थोडा जड झाला का, कारण तो गाडीमध्ये मागे झोपला होता. आपण सकाळी .6ला निघालो, बरोबर आनंदी? हो, सकाळी 6 निघालो आणि 8:30ला इथे टच झालेलं आहे. मध्ये एक 5-10 मिनिटाचा ब्रेक केला, वॉशरूमला वगैरे म्हणाला, पेट्रोल पंपावरती. आणि छानसं गारगार वातावरण, एकदमचं गार नाही म्हणता येणार, पण खंडाळ्यात थोडी थंडी होती आणि लोणावळ्याला आलं आहे. आई एकविरीचं दर्शन आपण पुढे चाललं आहे. आजूबाजूच्या मध्ये काय काय तुम्हाला यातून एक्सप्लोर करून सांगतो. या माझ्यावर आई एकविरीचं दर्शन घेऊया. मला एकविरा माते की जय. आई एकविरीला येण्यासाठीचा ड्रेस कोड त्यांनी चालू केलं आहे. अवघी 5 मिनिटं झाली चालून, अजून एक 10 मिनिटाचं बाकी, बरोबर? या देवीचं दर्शन घेऊया. सकाळ सकाळचा मौसम आहे. अद्वैत कसा फिलिंग आहे? मजा येते? कोणाला खंडणारा ओटी पाहिजे असेल तर कशी का खंडणारा? 100 200 नऊवारी का सहावारी साडी आहे? सहावारी साडी आहे. नऊवारी पाहिजे असेल तर 550ला साडी आहे आणि 100ची ओटी म्हणजे 750ला साडी. अच्छा. आई एक वेळ टोपी कशी? 50ला ना? 50 रुपये म्हणजे. छान छान ओट्या आणि साड्या आहेत. पहिल्या तर चढायची सवय नाही राहिली, पण होईल थोडं. एक 5 मिनिटात पोचू. 10 मिनिटं झाली आहे, 15 मिनिटं मॉर्निंगसाठी इनफ आहे, बरोबर? तुला एकविरा माते की जय. भरपूर असे कॅप्स आहेत. मार्गस्थ होतोय. आला इथं देऊळ जवळच आला, 1-2-3 मिनिटावर. गरमा म्हणजे थंडी नाही म्हणते. आज आहे तारीख नोव्हेंबर एंडिंग. का कसे हार हो दादा? हे घेतलेले फ्रेश आहेत बघा, 100ला आहेत. अरे वा. 250वाला आहे, 300वाले. 250-300 एकदम छान आहेत, एकदम फ्रेश आहेत. आणि दादांकडे आपल्याकडचा मातोश्री पुष्प भांडार आला तर दादांकडे साडी, चोळी, ओटी, खडनारायचे आणि हार आहेत सगळे आपल्याकडे. एकविरा पुष्प भांडार देशमुख साहेबांचं. तर सहावारी नऊवारी दोन्ही साड्या आहेत ना? अच्छा, मस्त हार. म्हणजे आलो आहे एकविरीच्या दर्शनाला. वातावरण पाहिजे तसं थंड नाही आहे, थोडाने मग आता खूपच गरम चालू आहे. आता तरी बरं आहे, सकाळच्या वेळेस 8:45. या आई देवीचं दर्शन घेऊया. दर्शन घेऊया, बरोबर? गर्दी अजिबातच नाही ना? दर्शन घेऊया आईचं. ओके, गर्दी अजिबातच नाही काय का नंदी? या. एकविरा आई डोंगरा राहाय तुझी कोल्या, एकविरा आई डोंगरा राहाय तुझी कोल्या. मंडई हे बघा, अभिषेक करण्यासाठी हे सामग्री लागते आणि या फोन नंबरवरती बुकिंग करू शकतो. तरी जरा किती दिवस आधी बुकिंग करायला लागते? 15 दिवस आधी करायची आहे मंडई. सकाळचा टाईम असतो आणि असा काय सामान कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. चला, वाजले सकाळचे 9. आई एकविरीचं सुंदर असं दर्शन झालेलं आहे. ट्रस्ट विश्वस्त मंडळ.
आनंदी चला सालादाप्रमाणे आलो पावती. एक आपल्याकडून देवीची सेवा. अद्वैत सालादाप्रमाणे पावती काय आनंदी. इकरा माते की जय. बरोबर त्यांना हँडल करत. मला इकरा माते की जय. अजित घे हातात. थँक्यू आता. चला असं काय सुंदरसं दर्शन झालं. 9 वाजले एक्झॅक्ट. चला आमची निघायचं. दाखव आधीच बाय बाय. एकदा जोरात जल्लोष होते आईचा. मला इकरा माते की जय. वारी मार्गशीर्षमध्ये गर्दी कमी होते असे ते गुरुजी म्हणत होते. बरोबर आनंदी. कारण मला असं वाटतं की बऱ्याच जणांच्याकडे मार्गशीर्षची पूजा केली जाते देवीची आणि त्यानिमित्त कोणी बाहेर वगैरे पडत नसेल किंवा विकेंडला काही वेगळा प्लॅन असेल. पण आपलं तर दर्शन छान झालं ऐकरीच्या कृपेने. बोला आई एकविरा मातेचा उदो उदो. आई एकविरा माते की जय. बोला आई माऊलीचा उदो. बघा पालखी आलेली आहे. आई एकविरा माऊलीची पालखी. बोला आई एकविरा माते की जय. पालखी आलेली आहे. कुठून आली दादा पालखी आपली. अच्छा खाली कार्यक्रम आहे पुण्यातून आले. बोला एकविरा माते की जय. बोला एकविरा माऊलीचा उदो उदो. देवीची पालखी आलेली आहे. सुंदरशी पालखी. पुण्यावरून ना दादा. पुण्यावरून ना. पुणे मुंबई सगळीकडे. अच्छा फिरते. सीकेबी समाजाची पालखी. सीकेबी समाज वगैरे. अरे वा आले वा. आणि तसं लहान देवी. हळद कुंकू पिंदर फोटो प्रसाद चिक्की. भरपूर असे व्हरायटीमध्ये डिफरंट फोटो आहेत. लेडीज लहान मुलांसाठी वस्तू. चला आता उतरायला घेतलेलं आहे. चालली आहे. वाजले 9:15 9:30. आम्ही उतरतोय तर भाविक येत आहेत. हे बरेचसे भाविक ट्रेननेच येतात. लोणावळ्यावरून ट्रेनने. असा काय व्ह्यू आहे मंडळी. तुम बापरे. तर ऊन चढतंय गरमा वाढतोय. बोला एकविरा माते की. बोला आई एकविरा माते की. बघा मुलं आलेली आहेत. बोला एकविरा माते की. बोला आई एकविरेचा उदो. बघा अजून आहेत पोरं. शाळेतली मुलं आलेली आहेत एकविरेच्या दर्शनेला. भरपूर आहेत. ट्रिप पिकनिक आलेली आहे. शाळेची पिकनिक एकविरा आईला. सहल. चला चांगला उपक्रम आहे. आईचं दर्शन आलाय. बोला एकविरा माते की जय. शाळेची सहल. आणि इथं चटपट आयटम सुद्धा खायला या मावशीकडे. कितीला मावशी. मग बरोबर. आणि ताक तर एकदमच मस्त आहे. हे बोला एकविरा माते की जय. शाळेची सहल आलेली आहे. सुंदर असा उपक्रम. वा वा वा. आई एकविरेचं दर्शन आलं. बोला एकविरा माते की जय. लहानपणीची आठवण झाली सहलीची. बोला एकविरा माते की आई एकविरा आईचा. नमस्कार सर. कुठच्या शाळेतून आलात. राजगुरुनगर. कुठे आहे ती. वाकिरीची शाळेचा छान असा उपक्रम शाळेचा. तुम्हाला खूप सारे धन्यवाद. थँक्यू. बोला एकविरा माते की जय. आता परत आपण आलोय पाचपेऱ्या मंदिराला एकविरा माता. आता आपण घेणार आहोत स्नॅक्ससाठी आपण कुठे थांबणार तर या पुढच्या क्लिपमध्ये बघूया. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बंद राहा मंडळी. व्हिडिओला नक्की लावलेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर ठिकाण आई एकविरा उडुपी रेस्टॉरंट. हे अगदी पाचपेरी मंदिराच्या समोर आहे. एकदम क्वालिटीचा नाश्ता मिळतो आणि सगळे पदार्थ मिळतात. कुठचे पदार्थ मिळतात तर हे बघा असे ऑलमोस्ट सगळे मिळतात. साऊथ इंडियन तर आहेतच. पंजाबी आहेत. जेवणा खाण्याची नाश्त्याची उत्तम सोय. उडुपी रेस्टॉरंट.
आनंदी तू काय मागवलेस ग? कांदा भजी. गरमागरम कांदा भजी. अरे वा, छान असा सुगंध येते इथे गरमागरम कांदाची केली आणि आज आपण एकविरा उडुपी रेस्टॉरंटला आल्या बरोबर. तुझी काय ऑर्डर आहे? माझी चीज साधा डोसा. आणि कॉफी. आधी मी कॉफी घेणार आणि माझी आलेली आहे गरमागरम खुसखुशीत मेंदू वडे. मस्त सॉफ्ट आहेत, चटणी आणि सांबार. याचा मी असं घेऊन तुम्हाला थोड्या वेळातच भेटतो. कसे कांदा भजी? मस्त कुरकुरीत आहे आणि गरम गरम. गरमागरम म्हणजे चहा असं तुला आणून दिलं पाहिजे तसं आलेलं आहे. एन्जॉय करतेस बरोबर. हो हो. आणि आधी तुला मगाशी सांगितल्याप्रमाणे टेस्ट करून सांग ना आम्हाला कसं आहे. यम्मी दिसतंय रे ट्रायंगलमध्ये. आदित एन्जॉय करणार आहे काय रे आदित? हो त्याच्यामध्ये पनीर सण टाकलं आहे ना रे? हो. पनीर आहे. पनीर किती त्याची आउट ऑफ 5? 4.5. अच्छा, म्हणजे अजून हाफसाठी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आहे. चला मस्त नाश्ता एन्जॉय करूया. आता नाश्ता पुढे केल्यानंतर कसं काय प्रोग्राम म्हणणार ते आपल्याला पुढच्या क्लिपमध्ये बघा म्हणजे. ओके, आलो आपण पायथा मंदिर. एक नवीन असं मंदिर बांधल्यावर ते कळस बघू शकता. त्या देवीचं दर्शन घेऊया. एकविरा पायथामध्ये छान असं मंदिर बांधलं आहे. पायथा मंदिर ना आनंदी? या दर्शन घेऊया. या अद्वैत, पायथा मंदिर हा एकविरा दर्शन. मस्त छान असं बांधलं आहे. मागे आपण तेव्हा काम चालू होतं ना, तो छान झालं आहे. हा एकविरा पायथा मंदिर. सुंदर असं आईचं दर्शन. तर म्हणजे आज गर्दी नसलं आम्ही छान असं त्याचं दर्शन झालं. पायथा मंदिरचं झालं आणि मेन मुख्य मंदिर झालं आणि पाचपारा मंदिरचं झालं बरोबर आनंदी. हो. आनंदी आपण मागे आलो होतो गेल्या वर्षी तेव्हा ह्या मंदिराचं काम चालू होतं. आता छान वगैरे झालं आहे ना कार्यक्रम. आता इथून आपण कुठे जाणार आहोत? लोणावळ्यामधून आता आपण चाललो आहोत खास आपल्या नेहमीचे ठिकाण म्हणजे चिकी घ्यायला. चिकी A1 चिकी. हां, अद्वैतची आवडते A1 चिकी. ते कुठच्या प्रकारची चिकी घेणार आहे ते आपण कसं काय ते बघूया. चॉकलेट चिकी, अजून कुठची असते? शेंगदाणा चिकी. हां, चला पुढच्या आपल्या स्पॉटला जाऊ आणि अजून काय व्हिडिओमध्ये दाखवायचं नक्की दाखवतो. तुम्हाला आवडेल नक्की व्हिडिओला आपल्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू मंडळी. बोला एकविरा माते की जय. आम्ही मंकी पॉईंटला खंडाळा मंकी क्रॉस करतात सावधगिरीने. आणि जसं तुम्हाला माहिती असेल ते पण ट्रेन बस समोर ट्रेन बघा. आपल्या क्लिपमध्ये तुम्हाला कुठेतरी दूरवर ट्रेन दिसत असेल तर झूम करून दाखवतो. बघितलं ते? चला आपल्याला ट्रेनचा असा नजारा बघायला मिळाला. मंकीचा बघितला, मंकी पॉईंट, खंडाळा घाटार आणि ट्रेन बरोबर आनंदी ना. चला मस्त अशी पिकनिक चाललेली आहे मंडळी. तुम्ही सर तुमच्या फॅमिली मेंबर असे कधी बाहेर पडत नसाल तर नक्की पडा आणि आस्वाद घ्या. छान असं वातावरण आहे. मुंबई ठाण्यामध्ये एवढी काय थंडी नाही आहे, पुण्यालाच नाही आहे, पण इथे खंडाळा घाटामध्ये छान असे थंडी आहे. त्यातल्या त्यात बरी आहे. संध्याकाळनंतर अजून वाटेल आणि सकाळी ट्रेन ट्रॅव्हल करते. हे सोलापूर वगैरे साईडला जात असेल ना ट्रेन आनंदी. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. आता मी आता जुन्या रोडला आहोत आणि हा आहे तो यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग एक्सप्रेस हायवेचा आहे. जाताना पुणे टुवर्स भरपूर अशी ट्रॅफिक आहे. टुवर्स मुंबई तर नाही दिसत एवढी. छान असा खंडाळा घाटाचा आणि तिथे बघा छानपैकी मिसिंग लिंकचा प्रोजेक्ट चालू आहे. जरा झूम करून दाखवतो. तो एक मार्ग झाला की आपला भरपूर सुखकारक होणार आहे. मुंबई पुणे, पुणे मुंबई मिसिंग लिंक प्रोजेक्ट. मंकेचा मस्त ताव चालू आहे. मंकी महाराज. अद्वैत, खंडाळा पॉईंटला आल्यानंतर आपण काय घेतलं? चिक्कीचा घेतली ना लोणावळ्याला A1 चिक्की आणि नंतर पेरूचा घेतले. पेरू म्हणजे तुम्हाला नंतर दाखवतो. आपण टेस्ट केले पण मस्त गोड आहेत, लाल आहेत आतमध्ये. आणि आता खंडाळा पॉईंटला मस्त गार वातावरण आहे. ऊन आहे पण गारठ्या हवेमध्ये बघा केस वगैरे असं उडत आहेत. कपडेसुद्धा तुम्हाला बघा छान अशी हवा दिसतं आहे. आणि बरेचसे जणं खंडाळा पॉईंटला इथे 2 व्हीलर 4 व्हीलर थांबून इकडचा व्ह्यूचा आस्वाद घेत आहेत. चल एक बरेच दिवसाने एकविरा दर्शनासाठी जायचं होतं. इयर एंडच्या शेवटच्या महिन्यात नोव्हेंबर एंड डिसेंबरला आपण जाऊन येतो आहे. मस्त एन्जॉय करतो आहे बरोबर. या ब्लॉगमध्ये मंडळी अजून एक देवस्थान महत्त्वाचं आपण बघणार आहोत. तर चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांना आवडेल असे करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला नक्की. तर आपण आता पुढे जाऊया. या मंडळी पुढे कंटिन्यू करूया. ही रोडच्या पलीकडच्या साईडला मी आलो आहे. मुंबई गोवा हायवे एक्सप्रेस वे. हेवी ट्रॅफिक लोडिंग चालू आहे. एक्सप्रेस हायवे यशवंतराव चव्हाणला नेहमीच गर्दी असते, ट्रॅफिक असते, क्राऊड असतो. पण कधीतरी इथे येऊन
एक्सपिरियन्स घेणं खूप महत्त्वाचं आहे. मी क्रॉस करून जस्ट समोर आलो, तिथे अद्वैत आणि आनंदी आहे. हॅलो अद्वैत आणि अद्वैत आणि आनंदी आहेत. खंडाळा पॉईंटला, मंकी पॉईंटला आहेत. आणि असा आपला खंडाळा घाट. खंडाळाला 12ही महिने छान असं वातावरण असतं. एप्रिल मेमध्ये गरम होत असेल, पण बरेचसे जण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी यायला इथे प्रिफर करतात. सगळेजण येत असतील. आई एकविरीचं एक छान असं दर्शन झालं. आता आपण पुढे अजून एक देवस्थान मंडळी बघणार आहोत. या कंटिन्यू करूया. या व्हिडिओ ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. आवडलं नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. तुम्ही बघा, आपण कारला एकविरीचं इथं दर्शन घेऊन पुढे आल्यानंतर तुम्हाला एक अजून एक देवस्थान एक्सप्लोर करून दाखवणार. तर मंडळी माझ्या आजूबाजूला बघा, इथे अद्वैत आहे, आनंदी आहे. आणि आपण कुठे आलो आहे? महड. वर्धविनायक अष्टविनायकाला एक महत्त्वाचा गणपती महड, तिथे आपण आलेलो आहे. त्या देवाचं आपण दर्शन घेऊया. आपण वर्धविनायक महड दर्शनासाठी आलेलो आहे. मला तुझ्या हातात काहीतरी दिसतंय, काय आहे? बाप्पासाठी. पण कुठून घेतले ते घेतलं आमच्या ताईंच्या शॉपमधून. श्रद्धेचा खमंग स्वाद उकडीचे मोदक. मोबाईल नंबर डिस्प्ले केला आहे बघा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. तुम्हाला आपल्या महड वर्धविनायकच्या गणपतीसाठी आता मोदक उकडीचे मिळू शकतात. कोणाला नैवेद्य दाखवायचं असेल तर. हां, ते कुठच्या नंबरवरती? आता हा पूनम गुरु म्हणून नंबर आहे. ओके. तुम्ही आम्हाला इथे यायच्या आधी किंवा आदल्या दिवशी तुम्हाला कधी हवे तसं फोन करून आम्हाला आधी ऑर्डर देत. अच्छा, थँक्यू. संपर्क दिलेला आहे. ताईंना कॉन्टॅक्ट करा आणि आपली ऑर्डर प्लेस करा. आणि गणपती बाप्पाला त्यांचे आवडते मोदक तुमच्यातर्फे खायला घाला. मला गणपती बाप्पा मोरया. चला देवाचं दर्शन घेऊया. अद्वैत एक्सायटेड? चला. आपण आलो आहोत महड गणपतीला. वर्धविनायक अष्टविनायक खोपोली महड गणपती. श्री गणेश संस्थान महड, श्री वर्धविनायक या देवाचं दर्शन घेऊया. आनंदी, चला. दर्शन रांग नाही आहे बरोबर, गर्दी कमी आहे तर दर्शन घेऊन टाकूया. पुढे पाठपूजन चाललं आहे भटजींचं. गणपती बाप्पा मोरया. अद्वैत पाया पडतोय गणपती रायाच्या. गणराया सिद्धिनायक अद्वैतला शुभाशीर्वाद दे रे. या मस्त आहेत आपल्याबरोबर विष्णू. अरे विष्णू भगवान ना? विष्णेश्वर आहे ना, महाकी जय. शंकर. आणि तो दर्शन झालेलं दिसतंय मला. ओम नमः शिवाय. देवो को देव महादेव. ओम नमः शिवाय. या अद्वैत देवाचं दर्शन घेऊया. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंकर. गणपतीचं, विष्णू भगवान, शिवशंकराचं ओम नमः शिवाय दर्शन घेतलं. आणि समोर आहे पार्वती माता. पार्वती माते की जय. वा, सुंदरचं देवाचं दर्शन. क्या बात आहे, मस्त. ओम नमः शिवाय. आता मेन मंदिर ना अद्वैत गणपती बाप्पाचं वर्धविनायक. या दर्शन घेऊया मंडळी. असा काय आजूबाजूचा परिसर, मंदिर परिसर. इथे जप जाप वगैरे चालू आहे भटजींचा. गर्दी कमी आहे आणि अशी काही मागे लाईन सुद्धा आहे. पेढ्याचं ओपन करून ठेवा आनंदी. बघा असं काय मंदिराचं हे बघा. राज. केलं पेढ्याचं ओपन केलंस? हां. आणि मोदक सुद्धा ना म्हणजे आपल्याकडे. चला वर्धविनायक गणपती बाप्पा अष्टविनायकाचं चित्र आहे.
कोणा देणगीवर द्यायची असेल तर असं काय. चला मंडळी, श्री वर्धविनायक अष्टविनायक क्षेत्र महड महत्त्वाचा गणपती आपल्या खोपोलीचं छान असं दर्शन झालं. तुम्हाला या व्हिडिओ मार्फत दर्शन घडवायचा प्रयत्न केला. कसं वाटलं तुम्हाला? नक्की आवडलं नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वर्धविनायक महड किती दिवस काय घेतलं अद्वैत? पापड. अद्वैतचे आवडते फ्रायसाठी पापड, उडदाचे पापड, पोह्याचे पापड, तांदळाचे पापड. चला छान असं दर्शन देवाचं झालं. पुढच्या प्रवासाला कंटिन्यू करूया. कोणाला अष्टविनायकचे दर्शन यात्रा करायची असेल तर बरेचसे टूर्स आहे, टूर्स अँड ट्रॅव्हल्स. अगदी जराही वेळ वाट न बघता देवाचं दर्शन घ्या आणि आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी नांदू दे. देवाची पूजा अर्चा करून तुम्हाला शुभाशुभात लाभू देत. हे ईश्वरचरणी प्रार्थना. अष्टविनायक दर्शन गणपती बाप्पा मोरया. दर्शन इथे दत्ताचं एक मंदिर आहे. शनी महाराज, राहू महाराज, केतू महाराज असं नवग्रहापैकी महत्त्वाचे ग्रह आहे, त्यांचं एक मंदिर आपण बघून घेऊया. भक्त निवासाची सोय आहे मंडळी. इथे जर आलात दर्शनाला आणि कोणाला राहण्यासाठी रूम पाहिजे असेल तर असं दरपत्रक आहे आणि खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. संधीचा फायदा घ्या. वर्धविनायक भक्त निवास. गणपती बाप्पाचं इतिहास बऱ्याच जणांना माहीत असेल, नाही माहीत असेल, माहीत नाही. तर हा गणपती ह्या तळ्यामध्ये सापडला होता. पुजारींच्या स्वप्नामध्ये गणपती बाप्पाने दर्शन दिलं होतं आणि सांगितलं होतं, देवा हे माझी मूर्ती जी आहे स्वयंभू मूर्ती अष्टविनायकपैकी वर्धविनायकाची, जी आपण खोपोली महाडला आपण दर्शन घेतलं महडला, ती ह्या तलावामध्ये सापडली होती. बघा हे ते तलाव. इथे स्वप्नामध्ये गणपती बाप्पा आले होते आणि सांगितलं होतं की ह्या तळातून माझी मूर्ती बाहेर काढ आणि याची स्थापना कर. इथे असं मंदिर स्थापन केलेलं आहे. हे वर्धविनायकचं मंदिर. चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मंडे आले. आय लव्ह लपेटा. चला मंडळी, देवदर्शन करून ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करतो आहे. आपण कुठे आलो आहे तर हॉटेल साईकृपा आय लव्ह लपेटा. इकडचा लपेटा फेमस आहे. हॉटेल साईकृपा टुडे स्पेशल मेन्यू. यापुढे आपण जेवणामध्ये काय घ्यायचं ते बघूया. छान असा ॲम्बियन्स आहे. बाहेरचं सिटिंग आणि आतमध्ये सुद्धा आहे. आदित्य आणि आनंदी आत बसलेले आहेत आणि भरपूर अशी पार्किंग. मुंबई गोवा हायवेवरती अगदी टच पनवेलच्या जवळपास परस्पर फाट्याच्या इकडे आहे हॉटेल साईकृपा. आले हॉटेल साईकृपाला फूड एन्जॉय करायला. भरपूर असं फेमस हॉटेल. मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नॉन एसीचा मेनू, एसी सेक्शन वेगळं आहे आणि असे काय रेट्स आहेत. भरपूर असे चिकनचे व्हेज, नॉनव्हेज, मटण प्रकार. पण इकडे साईकृपा हे चिकन लपेटसाठी खूप सारा फेमस आहे. रेट्स आणि तुम्ही हे बघू शकता. बिर्याणीसुद्धा आहे, चिकन स्टार्टर आहे, सूप आहे, तंदुरी आहे, मेन कोर्स आहे आणि इथे ब्रेवरीजसुद्धा आहेत. हार्ड ड्रिंक्स ऑफरिंगसुद्धा आहे. रात्री 1 वाजेपर्यंत ते चालू राहतं. मेनूमध्ये तर बघायला भरपूर येतं. मी नुसते पाने पलटलंच आहे. आणि बघा कोल्ड्रिंक, रोटी, डेझर्ट, हे बघा हार्ड ड्रिंक आणि सॉफ्ट ड्रिंक. इथे नक्की आस्वाद घ्या. मुंबई पुणे हवाला एकदम फेमस आहे. अगदी हायवे टच. ॲड्रेस नोट करून घ्या. हॉटेल साईकृपा. या आपण पुढचं आपलं फूड एन्जॉय करूया. मंडई हा आहे घ्या.
मंडई आपलं जेवण आलेलं आहे. जेवणामध्ये आपण काय मागवलं आहे, कांदा लिंबूचं कॉम्प्लिमेंटरी आहे, गरम गरम चपात्या. अद्वैत आनंदी येऊन मला चपात्या गरम गरम आवडतात. आधी तू नान सांगितलंस ना, गरमागरम नान आणि चिकन लपेटा. साई कृपाची फेमस डिश चिकन लपेटा सर्व करतायत. चिकन लपेटा ना दोस्त, साई कृपा का फेमस डिश चिकन लपेटा. हा 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 हा, क्या मजा आहे. ती नकोई, मस्त सर्व करतो. अरे मस्त, अरे अरे यम्मी 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 यम्मी. हा 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 हा, चिकन लपेटा टेस्ट करून सांग अद्वैत. इनका नान बाकी आहे ना दोस्त. अद्वैत एक काय दोस्त नान ना, गरमागरम नान घ्या अद्वैत तुला नान. आणि मग टेस्ट आनंदी कशी काय वाटली तुला. छान आहे, मस्त आहे. पण लपेटामध्ये तुला असं काय वाटलं. म्हणजे मला ते एक प्रकारचं सुकं चिकन वाटतं. ड्राय चिकन मस्त मसाला साई कृपा स्पेशल. आधी तुझा कसा एक्सपिरियन्स आहे, छान टेस्ट करून. आधी चिकन लपेटा टेस्ट करत आहे विथ नान. गुड आहे. पण चिकन आपल्या घरच्यासारखं चिकन आहे, थोडं वेगळं आहे ना. हा, वेगळे आहे. तर तू रिकमेंड नक्की करशील साई कृपाला या आणि चिकन लपेटा ट्राय करा. बरेच जणांनी ट्रायनी टेस्टेड आहे आणि आम्हाला तर छान आवडलं आहे. त्या मी जेवणाचा आस्वाद घेतो आणि थोड्या वेळातच भेटतो.